ईयर वेबसाईट आहे, नवीन वेबसाईट आहे ती. ती ओपन केल्याच्या नंतर आता मी इथे लॉग इन केलेलं आहे खेड तालुक्याचं. ठीक आहे, तर तुम्हाला तुमच्या तालुक्याचं लॉग इन दिलेलं असतं, त्या तालुक्याचं लॉग इन तुम्ही या ठिकाणी भरू शकता. तर इथे बघा ऑल स्कूल आहे 385, पेंडिंग आहे 382. ठीक आहे, कम्प्लिटेड स्कूल आहे 3. आता इथे ओल्ड वेब फॉर्म तुम्हाला बघता येतो. ठीक आहे, ओल्ड वेब फॉर्म म्हणजे मागच्या वर्षीचा ओल्ड वेब फॉर्म जर तुम्हाला बघायचा असेल तर पहिले शाळेत तुम्ही सर्च करा म्हणतोय तो. तर इथे शाळेचं नाव तुम्ही टाकायचं. ओके, शाळेचं नाव युडा आणि सर्च करा. सर्च केल्याच्या नंतर त्या शाळेचं नाव या ठिकाणी तुम्हाला दिसेल. ठीक आहे, नंतर तुम्ही इथे ओल्ड वेब फॉर्मला जा. ओल्ड वेब फॉर्मला गेल्याच्या नंतर जे मागच्या वर्षीचं तुम्ही मागच्या वेळेस मागच्या 5 वर्षाच्या टप्प्याचं जे होतं की नाही ते. आता हे मी क्लिक केलं तर कारण इथे पॉपअप आलं. इथे बघा एकदम वर कर्सरने जर तुमच्या लक्षात येत असेल तर एकदम वर तिथे पॉपअप वेअर ब्लॉक ऑन दिस पेज, तर त्याला क्लिक करायचं. त्याला क्लिक करून इथे म्हणायचं ऑलवेज अलाउ पॉपअप्स. ठीक आहे, याला क्लिक करून डन म्हणायचं. डन म्हणल्याच्या नंतर हा ओल्ड वेब फॉर्म आहे ना तुम्हाला इथे डाउनलोड करता येतो, म्हणजे मागच्या वर्षीचा. आता ओल्ड वेब फॉर्मला क्लिक करा. ओल्ड वेब फॉर्मला क्लिक केलं मी. आता त्याला क्लिक केल्याच्या नंतर ते दुसऱ्या साईटला ओपन होतात. अटॅचमेंट जे त्यांनी अपलोड केलेलं वेब फॉर्म आहे ते या आता तुम्हाला दिसेल. थोडस वेट करायचं, पीडीएफ स्वरूपात तुम्हाला तो दिसेल. मोबाईलला असलं तर ते मोबाईलवरून तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करू शकता. कॉम्प्युटरला तो पहिले तुम्हाला दिसतो. दिसल्याच्या नंतर मग तुम्ही डाउनलोड करायचा असतो. मोबाईलला डायरेक्ट डाउनलोड होत असते. ठीक आहे, आता हे लोड होत आहे. झालं लोड. मागच्या वर्षीचा जो वेब फॉर्म आहे तो या ठिकाणी बघा, हा अशा पद्धतीने तुम्हाला बघायला मिळतो. मागच्या 5 वर्षाचं जे ऑडिट ते असेल तर तुम्ही तो बघून हे करायचा. पण हा ओल्ड वेब फॉर्म बघण्यासाठी म्हणजे तुम्हाला एक शेवटची शिल्लक म्हणून तुम्ही ती बघू शकता. इथली जी शेवटची शिल्लक आहे 19 शिल्लक तुला येणार. ठीक आहे, तर हे ती बघण्यासाठी शेवटची शिल्लक बघण्यासाठी तुम्हाला हे बघावं लागेल. ओके, तर हे झालं तुमचं ओल्ड वेब फॉर्म बघायची. आता या ठिकाणी बघा डिस्ट्रिक्ट रत्नागिरी, ब्लॉक खेड आणि विलेजचं नाव आणि अपेडे नंबर 1 शाळेचं नाव आणि इथे आहे मुख्याध्यापकाचं नाव. तुम्हाला जर वाटलं की मला मुख्याध्यापकाचं नाव चेंज करायचं आहे, इथे मुख्याध्यापक हे नाहीये, हे मुख्याध्यापक नाहीये, तर तुम्ही ते चेंज करण्यासाठी इथे बघा पेन्सिल आहे, या पेन्सिलला क्लिक करायचं. पेन्सिलला क्लिक करून झाल्याच्या नंतर इथे नवीन हेडमास्टरचं नाव चेंज करू शकता. ओके, चेंज करून इथे सेव्ह नेम करा. झालं. त्याच्यानंतर इथे मोबाईल नंबर जर तुम्हाला चेंज करायचा आहे HMचा, तर इथे या पेन्सिलला क्लिक करून तुम्ही HMचा मोबाईल नंबर सुद्धा इथे चेंज करू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं की नाही हे सगळं ओके आहे, इथे प्रोसीड करा. ठीक आहे, प्रोसीड केल्याच्या नंतर यू हॅव सक्सेसफुली लॉग्ड इन, म्हणजे आता तुम्ही लॉग इन झालात. सक्सेसफुली तुम्ही लॉग इन झालेला आहात. तर थोडा वेळ थांबायचं, पूर्ण फॉर्म ओपन होतो. पूर्ण फॉर्म ओपन झाल्याच्या नंतर इथे अकाउंट होल्डर नेम वगैरे काही गोष्टी आहेत. कदाचित मागच्या वर्षीच्या गोष्टी सुद्धा इथे येऊ शकतात. ठीक आहे, मागच्या वर्षी आपण जी भरलेली माहिती आहे ती सुद्धा तिथे येऊ शकते. मागच्या वर्षी म्हणजे मागे भरलेली. ठीक आहे, तर ती चेक करून घ्या ती बरोबर आहे का. नसेल तर इथे तुम्ही भरा. आता तुमचे 2-3 खाते जर झाले असतील तर मग इथे बँक 1, बँक 2, बँक 3 असे सगळ्या बँक भरून सेव्ह अँड प्रोसीड करायचे. ठीक आहे, ही माहिती भरून झाल्याच्या नंतर इकडच्या बाजूला जे सगळ्या टॅब आहेत ना त्या तुम्हाला भरायच्या आहेत. ही पहिली माहिती आहे बँक अकाउंट इन्फॉर्मेशन. त्याच्यानंतर आहे ओपनिंग बॅलन्स. ठीक आहे, बघा पीएम पोषण योजने संदर्भातील सुरुवातीची शिल्लक. आता ही 1182 ही मागची शिल्लक यांची इथे दिसत आहे किंवा यांनी भरली असेल. जर तिथे नसेल तर तिथे ते आकडा भरा आणि सेव्ह अँड प्रोसीड करा. ठीक आहे, ही टॅब पण झाली. ओपनिंग बॅलन्स 2 टॅब तर सहज झाल्या तुमच्या. तुम्हाला जास्तीत जास्त काम कुठे करायचंय,
आपल्याला भरायची आहे. इथे 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021 मध्ये जा. इथे गेल्याच्या नंतर आपले जे पासबुकमध्ये जे जे व्यवहार झालेले आहेत ते व्यवहार तुम्हाला इथे भरायचे. जसं आता 1/4/2020 इथे ट्रान्झॅक्शन व्यवहार, ट्रान्झॅक्शन प्रकार. आता ट्रान्झॅक्शन प्रकार कसे आहेत? दोन, एक तर रिसिव्हचे आहेत आणि एक एक्सपेंडिचरचे आहेत, म्हणजे खर्च केल्याचे आणि जमा झाल्याचे. तर रिसिव्ह झालेले तुम्हाला R01, R02, R03 इथे सगळे मराठीत लिहिलेले आहे. एकदम सोप्या भाषेत केलेलं आहे, की काही कठीण नाही. तुम्हाला वाटलं की धान्यादी मालासाठी जर पैसा आला असेल, तुम्ही धान्य घेतलं आणि त्याला पैसा आला असेल तर R01, इंधन भाजीपाल्यासाठी R02, स्वयंपाकी तथा मदतनीस मानधन आता काय जवळपास आपल्या खात्यावर येत नाही ते, त्याच्यामुळे R03 मोस्टली येणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा R04, ज्याच्यामध्ये प्राप्त अनुदान शिक्षक मुख्याध्यापक मानधन हे 500 रुपये 800 रुपये येते ना ते. R05 व्यवस्थापन संनियंत्रण योजनेच्या अंतर्गत खर्चाकरिता. आता या ठिकाणी मागे बघा कोरोना काळामध्ये 210 रुपये काहीतरी विद्यार्थ्यांना आले होते, तर ते R05 मध्ये तुम्ही लिहू शकता, टाकू शकता. त्याच्यानंतर गॅस जोडणीसाठी, तर हे लक्षात ठेवा, R म्हणजे रिसिव्ह, त्याच्यानंतर खर्च ते ई मध्ये E11 E12 सेम वरचेच घटक, फक्त ते एक्सपेंडिचर मध्ये. समजा मला प्राप्त झाले, इथं तारीख तुम्ही हाताने टाईप करू शकता कॉम्प्युटरला, पण इथे कॅलेंडर आहे. समजा मला 9 एप्रिल 2020 ला इथे स्वयंपाकी तथा इथे प्राप्त अनुदान इंधन व भाजीपाला R02 मध्ये गेलो. आता याच्या तारखा आहे ना, तुम्ही पंचायत समिती स्तरावर मागा, तुम्हाला ते देतील परफेक्ट कोणत्या तारखेला किती पैसे जमा झाले आणि कशाचे पैसे जमा झाले याची संपूर्ण यादी व्यवस्थितपणे ते तुम्हाला पंचायत समितीवाले देतात. ठीक आहे. इथे समजा 20-21 वर्षासाठी पैसे जमा झाले असतील. आता त्याच्यामध्ये एक महत्वाचं सुद्धा आहे. आता 9 एप्रिलला पैसे जमा झाले, पण ते मागे फेब्रुवारी 2020 चे जमा झाले. फेब्रुवारी 2020 चे ते जमा झाले. फेब्रुवारी 2020 चे जमा झाले, याचा अर्थ इथे 20-21 येणार आहे का? नाही, 19-20 येणार. 19-20 चे पैसे जमा झालेले, त्या वर्षाचे पैसे जमा झाले. किती रक्कम होती? समजा 2000, 3000 जी असेल ती. ठीक आहे. समजा इथे 2000 आले आणि इथे सेव्ह केलं. बरं, सेव्ह केल्याच्या नंतर ते पैसे या ठिकाणी येतात, पण तुम्हाला वाटलं की नाही हे चुकलंय काहीतरी, तर तुम्ही त्याला डिलीटही करू शकता. इथे व्ह्यू ऑल ट्रान्झॅक्शन मध्ये जा. व्ह्यू ऑल ट्रान्झॅक्शन मध्ये जाऊन इथे डिलीटचं बटन आहे. ठीक आहे. डिलीटचं बटन आहे, त्या डिलीटच्या बटनावर इथे बघा लास्टला, किंवा तुम्हाला वाटलं एडिट करायचे तर इथे एडिटही करू शकता. इथे एडिटला क्लिक करून तुम्ही परत ती माहिती इथे बदलू शकता आणि सेव्ह चेंजेस करू शकता. डिलीट करायचे असेल तर इथे डिलीटला जायचं आणि तो ट्रान्झॅक्शन त्या ठिकाणाहून डिलीट मारू शकता. ठीक आहे. सोपं असते काम, फक्त आपण पॅनिक होतो, त्याच्यामुळे दुसरं काही होत नाही. आता हे कॅश अँड बँक ट्रान्झॅक्शन असंच भरत तुम्ही सेव्ह प्रोसीड करत जायचं. इथे बघा 1182 रुपये आपले मागचे शिल्लक आहे, 1 एप्रिल 2020 चे ते शाळेचे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा डिटेल्स ऑफ स्टुडंट, हे चारही टॅब भरून घ्यायचं बरं का. कॅश अँड बँक स्टेटमेंट ट्रान्झॅक्शन मधल्या, कॅश अँड बँक ट्रान्झॅक्शन मधल्या चारही टॅब तुम्हाला भरून घ्यायचे. ते भरून झाल्याच्या नंतर डिटेल ऑफ स्टुडंट, त्याच्यामध्ये सुद्धा दरवर्षीचे तुम्हाला डिटेल ऑफ स्टुडंट भरायचे आहे. तर ह्या गोष्टी सोप्या आहेत. योजनेस पात्र विद्यार्थ्यांची संख्या, तर हा त्या वर्षामधील ज्या महिन्याचा पट जास्त असेल त्या महिन्याचा भरावा, असा पट बऱ्याच ठिकाणी सांगितलं जात आहे. पण तुम्ही, मला तरी वाटते इथे 30 सप्टेंबर चा पट लिहिला तर चांगलं होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे 6वी ते 8वीचे, त्याच्यानंतर आरोग्य तपासणी किती विद्यार्थ्यांची झाली, हे 20-21 चं. ठीक आहे. 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021 या तारखेला तुम्ही स्टिकअप राहायचं. कामकाजाच्या दिवसांची संख्या, त्याच्यानंतर इथे वर्षातील एकूण ताटांची संख्या. इथे तुम्हाला एकूण ताटांची संख्या लिहायची आहे. तर कोरोना काळ त्यावेळेस होता, तर त्या कोरोना काळातले कशा पद्धतीने लिहायचे. समजा तुम्हाला प्राप्त झाले, समजा या ठिकाणी पूर्ण वर्षभरातले तांदूळ समजा मला प्राप्त झाले 683 किलो. मग यांची ताटांची संख्या कशी लिहायची, तर 783 भागिले 0.1 करून टाकायचे. ठीक आहे. 6830 ताटं झाली. किती झाली? 6830
30 ताटं. ठीक आहे. 6 ते 8 ला किती मला वर्षभरातलं मिळालं तांदूळ, तर समजा मला 590 किलो मिळालं. ठीक आहे. किंवा 590 किलो मिळालं. त्याला भागिले करा 0.15 म्हणजे 150 पॉईंट. तो 0.1 केला म्हणजे 0.100 होता तो. आता 0.150 आणि एंटर. 3933 ताटं. 3933 ताटं असं तुम्हाला करायचं आहे. आणि नंतर 7 प्रोसीड करत जायचं आहे. ठीक आहे. तर हे डिटेल्स ऑफ स्टुडंट. त्याच्यानंतर डिटेल ऑफ स्टॉक. हा स्टॉक सुद्धा तशाच पद्धतीने तुम्हाला भरत न्यायचा आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये आकडा जुळणे खूप गरजेचं आहे बरं का. जसं आता इथे बघा, शाळा एकूण प्राप्त आहाराचं वजन. केंद्रीय स्वयंपाकगृह आहे का? 0. स्वयंपाकी संख्या जेवढ्या असतील तेवढ्या 2. स्टॉक रिपोर्ट अवेलेबल आहे का? तर यस. त्याच्यानंतर तांदूळ खर्च विवरण नोंदवी आहे का? तर यस. नसेल तर नो. त्याच्यानंतर सुरुवातीची शिल्लक. आता इथे तुम्हाला 1 एप्रिल 2020 ची शिल्लक टाकायची आहे. म्हणजे 31 मार्च 2020 ची शिल्लक तुम्ही इथे टाकायची. समजा जे काही असेल ते, समजा 23.300. त्याच्यानंतर इथे प्राप्त तांदूळ पुरवठादाराकडून वर्षभरात किती प्राप्त झाला, तर समजा तिथे प्राप्त झाला मला 1216 किलो. ओके. त्याच्यानंतर वर्षातील एकूण प्राप्त तांदूळ उसनवारीवर इतर शाळांकडून काय भेटला का? नाही. हे काय घेत नाही आपण. टॅप बटन दाबत जा, पुढे पुढे जाते. एकूण वापरलेला तांदूळ वर्षभरात किती तांदूळ वापरला, तर 1023.600 वापरला. ठीक आहे. त्याच्यानंतर वर्षातील एकूण दिलेला तांदूळ किती, म्हणजे उसनवारीवर इतर शाळांना नाही दिलाय. नैसर्गिक आपत्ती अथवा इतर कारणामुळे निर्लखित केलेला तांदूळ. समजा मी इथे 200 किलो तांदूळ काय केला, निर्लेखित केला. 205 किलो तांदूळ खराब झाला होता, तर 205 किलो मी तांदूळ काय केला, निर्लेखित केला. आता अखेरची शिल्लक किती आली, 10.700. त्याच्यानंतर पुढील मागणी नोंदविताना शाळा स्तरावरील अखर्चित तांदूळची शिल्लक विचारात घेतली जाते का, तर हो टाका आणि 7 प्रोसीड करा. ठीक आहे. तेवढं परफेक्टली हे तुम्ही करू शकता डिटेल ऑफ स्टॉक मध्ये. त्याच्यानंतर आहे ग्रांट सरेंडर. आता सेशन खाती भरणा. इथे बघा, दर वर्षानुसार आहे. तुम्ही जर चेकने तुम्ही शासनाला पैसे भरले असतील, तर ते इथे किती तारखेला भरले, त्याचं पर्टिक्युलर काय आहे, व धान्यादी मालाचे मी परत भरले, की प्राप्त भाजीपाल्याचे भरले, की व्यवस्थापन संनियंत्रण योजनेच्या अंतर्गत खर्चाचे भरले, जे तुम्ही रिटर्न भरले ते इथं, ते इथं टाकायचं. इथे अमाऊंट टाकायची आणि सेव्ह करायचं. ठीक आहे. नंतर व्ह्यू ऑल ट्रान्झॅक्शनला जाऊन तुम्ही ते बघू शकता. 7 प्रोसीड असं 4 वर्षीचं करायचं. आणि हे सगळं झाल्यावर फायनल सबमिटला जायचं. आणि इथे तुम्हाला 10 नंबर आहे का सर? हा इथे चलन नंबर म्हणजे चेक नंबर का? हा चेक नंबर. हा चेक नंबर. येस येस. इथे चलन नंबर म्हणजे चेक नंबर तुम्हाला टाकायचा आहे आणि सेव्ह करायचं. इथे अमाऊंट. ओके. त्याच्यानंतर फायनल सबमिट मध्ये तुम्हाला जो या वर्षीचा जो वेब फॉर्म आहे, त्या वेब फॉर्मची PDF बनवायची. मस्त PDF बनवून या ठिकाणी ती अपलोड करायची आहे. चूज फाईलला जाऊन. आणि ते झाल्याच्या नंतर तुम्हाला इथे अपलोड अँड फिनिश, की झालं तुमचं या वर्षीचं काम खतम. तर अशा पद्धतीने तुम्ही MDM ऑडिटची माहिती एकदम सहज पद्धतीने भरू शकता.